महाराष्ट्राला घडवणारे मुख्यमंत्री 1947 ते 2026 पर्यंतचा राजकीय प्रवास। महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही तर विचारांचे, संघर्षाचे आणि नेतृत्वाची भूमी आहे। या मातीत अनेक नेते आले, काहींनी विकास केला तर काहींनी सत्ता गाजवली, तर काहींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली। 1960 पूर्वी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य नव्हतं। तेव्हा बॉम्बे स्टेट अस्तित्वात होतं। त्या काळात मोरारजी देसाई, बी.जी. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांनी नेतृत्व केलं। पण मराठी माणसाच्या मनात एकच मागणी होती, संयुक्त महाराष्ट्र। मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले यशवंतराव चव्हाण। लोक त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा शिल्पकार मानतात। शेती, उद्योग, शिक्षण आणि प्रशासन प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मजबूत पाया घातला। त्यानंतर महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील। प्रत्येकाच्या काळात महाराष्ट्र वेगवेगळ्या दिशेने पुढे जात होता। त्यानंतर आलं शरद पवार युग। महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव कायम चर्चेत राहिलं, शरद पवार। तरुण वयात मुख्यमंत्री बनून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं। त्यांच्या राजकारणात सत्ता, रणनीती आणि अनुभव यांचा जबरदस्त मिलाफ दिसला। वेगवेगळ्या काळात त्यांनी पुन्हा पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवली। आणि त्यानंतर शिवसेना आणि हिंदुत्वाचा काळ। 1995 मध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल झाला। पहिल्यांदाच शिवसेना भाजप युती सत्तेत आली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले। हा काळ हिंदुत्वाच्या राजकारणाचा मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो आणि पुढे महाराष्ट्राने विकासाचं नवीन रूप पाहिलं। आणि 2014 मध्ये महाराष्ट्राला मिळालेले देवेंद्र फडणवीस, तरुण मुख्यमंत्री, आक्रमक शैली आणि विकासावर फोकस। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी। 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने सर्वात मोठा ट्विस्ट पाहिला। जुने मित्र वेगळे झाले आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी मिळून सत्ता स्थापन केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। कोरोनासारख्या कठीण काळात त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं। पण महाराष्ट्राचं राजकारण इथे शांत बसलं नाही। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सत्ता पुन्हा बदलली। शिवसेना 2 गटात विभागली गेली आणि राज्याचं नवं राजकीय समीकरण तयार झालं। आणि आज 2026 मध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर दिसत आहेत। पण महाराष्ट्राचं राजकारण कधी स्थिर राहत नाही। इथे प्रत्येक निवडणूक नवीन इतिहास लिहिते आणि प्रत्येक नेता महाराष्ट्रावर आपली वेगळी छाप सोडून जातो। महाराष्ट्राच्या या प्रवासात अनेक चेहरे बदलले, पण महाराष्ट्र पुढे जात राहिला। तुमच्या मते महाराष्ट्राचा सर्वात प्रभावशाली मुख्यमंत्री कोण होता? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय आणि ऐतिहासिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।